एक साथ राष्ट्र दो सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जाऊ नको चलो जा थोड़ा आवाज वाढव महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी आमची आओ बच्चों तुम्हें सिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी पे तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आओ बच्चों तुम्हें सिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी पे तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब 24 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेन. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करेन. प्रचार करेन. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील राहील. राज्याचे 100% दिवस आपल्या भारताचा प्रजासत्ताक देश म्हणून साजरा करीत आहोत. भारत देश 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि 26 जानेवारीला 1950 रोजी अंमलात आणले. तेव्हापासून भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून गणला जातो. जगात सर्वात मोठी लोकशाही भारत आहे. आज आपल्याला शिकून आपल्या आईला, बाबाला आणि गावाला मोठी कार्य करायची आहे. एवढं बोलतो. या देशाला प्रगत राष्ट्र बनवूया. चला तर मित्रांनो, आजपासून सुकार्य करूया. देशाला प्रगत राष्ट्र बनवूया. येथे माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. हिंदू धर्माची लाभी. मी आपल्या समोर दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, सर्व गावकरी, गुरुवर्य व सर्व
विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. जोरात बोलायचं. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारत हा विविधतेने एकता असलेला आगळा वेगळा देश आहे. मला माझा भारत देश खूप आवडतो. एवढे बोलून माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. अंमलात आले आणि आपल्याला देश एक खरेखुरे लोकशाही देश बनला. आपले संविधान आपल्याला सैनिकांना आढळवितो, ज्यांनी आपल्याला देशासाठी प्राण अर्पण केले. आजच्या दिवशी आपल्याला एकतेचे सन्मान समजावितो. चला आपण ठरवूया की देशासाठी जबाबदार नागरिक होऊ आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान देऊ. जय हिंद, जय भारत, जय इथं इंग्रजाचं राजवट होतं. इंग्रजाच्या काळात अत्यंत हालपेष्ट सहन केलं आणि त्यांनी आम्हाला गुलामीचे जीवन जगवलं. भारत देशातील खूप महात्मा गांधींनी असहकार चळवळ निर्माण करून या देशाला खूप हिरिहिरीने चळवळीच्या निमित्तानं लोकांना जागरूकता निर्माण केली आणि तसेच या देशातील क्रांतिकारकांनीसुद्धा योगदान दिलं, आपलं जीवाचं बलिदान केलं आणि मोठा यानं आपल्याला इंग्रज त्रस्त होऊन गेले. आणि काय करायचं याकरिता आपल्याकडे राज्य पद्धती आणि देश कशा पद्धतीनं चालावं यासाठी एक मुळाचं राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यानं लिहिली आणि आपला देश लोकशाही तत्वपद्धतीनं चालावं यासाठी 26 जानेवारी 1950ला आपल्याकडे लिखित स्वरूपाची राज्यघटना निर्माण झाली. बाबासाहेबांनी या पृथ्वी तलातील 80 देशाचं मध्ये भ्रमण करून या 80 देशाचा इतिहास गोळा करून अशी राज्यघटना लिहिली की अशी राज्यघटना कोणत्याही देशामध्ये नाही. 26 जानेवारीपासून आपल्याला आणि या देशामध्ये आपल्याला आपलं अधिकार, आपलं कर्तव्य, आपण कशा पद्धतीचं स्वतंत्र जगू शकतो, जीवन जगू शकतो याकरिता खऱ्या अर्थानं 26 जानेवारीपासून आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण It happens only in India.
जितूया सगळा मेरे वतन ऐ वतन